राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय जय राम रघुपति राघव राजा राम श्री राम जय जय राम रघुपति राघव राजा राम श्री राम जय जय राम रघुपति राघव राजा राम श्री राम जय जय राम रघुपति राघव राजा श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय 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 राम जय जय राम चाटीचा आवाज वाढवा थोडा चाटीपेक्षा धुमाचा आवाज जास्त होतो. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हॅलो 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 भगवान थोडं लाईट विकू द्यायचं. चंदनसेठ महाराजांच्या पावन पवित्र दरबारामध्ये गेल्या 5 दिवसापासून आपण श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ प्रभू गोपाल श्रीकृष्णाची ही वाङ्मय प्रतिमूर्ती 5 दिवसापासून आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. आज आपल्या या श्रीमद भागवत कथेचा हा 6वा दिवस आहे. अनेक ऋषी महात्म्यांनी अनेक साधू संतांनी या भागवत कथेचा विचार केला आणि जिवंतपणे मोक्ष प्राप्तीचं साधन मिळवलं. म्हणून या कष्टतर कलियुगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवात्म्याचं जिवंतपणे सोनं कसं होईल याचा विचार शुकाचार्यांसारखे ऋषी या ठिकाणी करतायत. आपण सगळे भाग्यवान आहोत की पवित्र असणाऱ्या अशा ह्या श्रावण महिन्यामध्ये रेणुका मातेच्या कुशीमध्ये आणि चंदनसेठ महाराजांच्या पावन पवित्र दरबारामध्ये आपल्याला भागवत कथेच्या या ज्ञानगंगेमध्ये स्नान करायला मिळतं, श्रवण करायला मिळतं, स्नान करायला मिळतं. याला खऱ्या अर्थानं भाग्य म्हटल्यापेक्षा मला तर असं वाटते की हे सौभाग्य आहे. कारण भाग्य वेगळं आणि सौभाग्य वेगळं. महात्मे असं म्हणतात, तुका म्हणे भाग्य या नामे म्हणी जे संसारी जन्मी जे त्याची धन्य
तेची धन्य तुका म्हणे भाग्य या नामे म्हणी जे. भाग्य कशाला म्हटलं पाहिजे? आपल्याकडे जास्त पैसा आला त्याला भाग्य असं म्हणतात का? आपल्याकडे जास्त संपत्ती असली त्याला भाग्य असं म्हणतात का? आपल्याकडे जास्त पैसा, जास्त संपत्ती, जास्त जमीन, त्याला भाग्य संबोधल्या जात नाही. या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर आपण किती परमार्थ केला आणि तो देवाने तुमच्याकडून किती करून घेतला, याला सौभाग्य म्हटलं पाहिजे. हजारो लोक सकाळी उठतात, रात्री झोपतात. म्हणून आपण त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे आभार व्यक्त केले पाहिजे की हे देवा, मला झोपण्याची सुद्धा सद्बुद्धी तुझ्याच कृपेने मिळते आणि मला झोपेतून उठण्याची सद्बुद्धी सुद्धा तुझ्याच कृपेने मिळते. म्हणून स्वतःला भाग्यवान म्हटल्यापेक्षा सौभाग्यवान म्हटलं पाहिजे. हजारो लाखो लोक आहेत या कष्टतर कलियुगात, या मृत्यू लोकात. ती रात्री झोपतात तर खरं, पण सकाळी उठतील याची गॅरंटी नाही. कारण क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोळा माया फासा, असं म्हणतायत. क्षणभंगूर आपला भरोसा नाही. आपल्याला केव्हा निघून जावं लागेल याची शाश्वती नाही, याची गॅरंटी नाही. याकरता आपल्याला देव उठवतो, झोपवतो, याचा आपण सगळ्या लोकांना विचार केला पाहिजे. आणि ह्या कष्टतर कलियुगामध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ तर असं सांगतं, तुमच्याकडून होईल तितकं तुम्ही नामस्मरण करा. कारण ज्यावेळेस तुमचा अंतकाळ जवळ येईल त्यावेळेस तुम्हाला प्रत्यक्ष नारायणाचं दर्शन होईल. गोपाल कृष्ण भगवान की. म्हणून कलयुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी कीर्तन करा. या कलियुगात नामस्मरण करा, भजन करा, पुण्य काम करा, दान काम करा, जेणेकरून प्रत्येकाचा अंतकाळ येईल आणि तो अंतकाळ आल्यानंतर आपल्याला सद्गती प्राप्त होईल. म्हणून भागवताच्या शेवटी अनेकांनी उत्तरं दिलेत या भागवताची. भागवताच्या शेवटी अधोगती सुद्धा सांगितलेली आहे. कारण आपण सांगतोय नेहमी की या कष्टतर कलियुगामध्ये आल्यानंतर माणूस हा धर्मीच बनेल असं सांगता येत नाही. तो कधी काळी अधर्मी सुद्धा असू शकतो. म्हणून त्या व्यक्तीच्या हातातून जर सातत्याने अधर्म घडत असेल तर त्या व्यक्तीनं भागवत कथा ऐकून धर्मी झालं पाहिजे. धर्मी होण्याची इच्छा कोणाची नसते. शेगावला, पंढरपूरला हजारो वारकरी जातात. आपल्या गावातून सुद्धा वारी जाते. ही पूर्वजांची परंपरा आपण चालू ठेवली. पण बहुतेक लोकांना जाण्याची इच्छा होत नाही. जे जाणारे आहेत तेच जातात. म्हणून बघा तुम्ही एखाद्याला चला आमच्यासोबत वारी करण्याकरता, ते म्हणतात तेव्हा वारी करणं का आमचं काम आहे? वारी करणं रिकाम टेकड्या लोकांचं काम आहे. म्हणजे वारी करणारे रिकाम टेकडे असतात का? समजून घेतलं पाहिजे. याच्या हातातून धर्माचं कार्य होत नाही. हा सातत्याने अधर्माचंच कार्य करतो. आणि असं म्हणतात दुश्मनाला सुद्धा उपदेश आहे आणि सज्जनाला सुद्धा उपदेशच आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. जन्माला आल्यानंतर एकदा का होईना पण तो पंढरीचा मायबाप असणारा पांडुरंग आपण पाहिला पाहिजे, अनुभवलो पाहिजे त्याला. का?
देख लिया मनविधी भगवान पांडुरंग परमात्म्याचं 28 युगांपासून उभं असणारं ते स्वरूप, सुंदर असं असणारं तेजोमय स्वरूप पाहिल्यानंतर असं म्हणतात सीन भाग जातो. श्री संत श्रीमंत तुकाराम महाराज पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडे जायचे आणि पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडे गेल्यानंतर पंढरीच्या मालकानं विटेवरून खाली उभं राहावं, उतरून खाली उभं राहावं. बापरे, काय अधिकार असला पाहिजे महाराजांचा. तुकाराम महाराज दिसले रे दिसले की देवाने खाली मान घालून उभं राहावं. याचा अर्थ असा आहे की संत हे सावकार आहेत आणि देव कर्जदार आहे. आपण कर्जदार आहे, आपल्यावर देवाचं कर्ज आहे, त्यामुळे आपण फेडू शकत नाही. संत सावकार देव कर्जदार हे कशामुळे म्हणताय महाराज तुम्ही? महाराज तर असं म्हणतात की या कष्टतर कलियुगामध्ये शेकडो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाकरता जातात, पण गेल्यानंतर काही ना काही अपेक्षा घेऊन जातात. देवा, माझ्या मुलाला नोकरीला लागू दे रे बाबा, मी तुझ्या 5 वाऱ्या करीन. आता पोरगा अभ्यासाच्या नावानं मोकाट हिंडत ते काही दिसत नाही बापाले. मुलानं जर अभ्यासच केला नाही त्याचा देव काय करणार आहे? पण प्रत्येक आई वडिलांची आशा आकांक्षा असते की माझा मुलगा हा काही ना काही झाला असते, कारण मायबापाला लेकरं ही लेकरच असतात. ते कितीही डोंबळं असू द्या, ते कितीही काळकुट्ट असू द्या, उजेडात बॅटरी घेऊन पाण्याचं काम पडू द्या, तरी आई वडिलाला ते फार सुंदर असतं. कारण माय ही माय आहे. मायचं वर्णन शास्त्राने तोंड भरून केलं. कितीही काळं डांबरचे आपले लेकरू असू द्या, सकाळी उठल्यानंतर आई त्या लेकराचा मेकअपच करून देते. मेकअप केल्यानंतर उलट ते बेढप दिसतं तरी मेकअप करून देते. असे लेकर आहेत. शास्त्रकारांनी सांगितलं बाबा माय ही माय असते. माय ही माय असते. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी भजे. संत महात्मे सांगतात 9 महिने 9 दिवस त्या बाळाचं आई आपल्या उदरामध्ये सांत्वन करत असते आणि जन्माला आल्यानंतर ते बाळ कितीही डांबरछाप काळं डग असू द्या तरी सुद्धा माय त्याला म्हणते हा माया बिबट्या आहे. बिबट्या काय म्हणते? बिबट्या. हा माया राजा आहे, हा माया सोन्या आहे, हा माझा हिरा. हिरा हिरा उजेडात पाहावा लागतो, चमकतच नाही. डांबर छाप दिसतो तरी सुद्धा त्याची माय त्याला म्हणत असते हा माझा हिरा आहे. हिरा. वा रे वा, हिरा. आणि असा असणारा एकुलता एक असेल, 2 असतील, 3 असतील, हे सगळे मुलं जे असतात आई वडिलांचे, यांचं उज्ज्वल भविष्य, उज्ज्वल आयुष्य सुसरळीत चालावं याकरता काही पालक लोक, आई वडील लोक देवाकडे गेल्यानंतर सांगत असतात देवा मी 5 वाऱ्या तुझ्या करेल. बोलू नका. 5 वाऱ्या तुझ्या करेल, फक्त माझ्या मुलाला नोकरी लागू दे. देव पाहतो, देव म्हणतो याचा सोन्यात काही अभ्यास करताना दिसत नाही, नोकरी कस काय लागल? अभ्यासच करत नाही आपण तर नोकरी कसं लागल? सरळ बसा. तुम्हाला जर फळ प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर त्या फळाचं साधन आहे माझ्या राजांनो, तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. आता आम्ही तुमच्या समोर बोलतो, महाराष्ट्रामध्ये जाण्याचा योग येतो, गावोगावी कीर्तन करण्यासाठी जाण्याचं सौभाग्य मिळतं. आम्हाला 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगता येतात, आम्हाला ते येतात म्हणूनच समाजातले लोक बोलावतात की नाही. कीर्तनकार लोकांचा घाटा आहे का? जिकडे पाहावे तिकडे महाराज लोक आहेत आणि आमची सर्व महाराज मंडळी वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत फिरतायत, पण कोणालाही बोलावत नाहीत लोक. ज्या अर्थी लोक आम्हाला बोलावतात त्या अर्थी आमच्याजवळ थोडंफार आहे.
पैसा नाही, ज्ञान ज्ञान. आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास आम्ही केला त्या काळात. म्हणून आज जनता जनार्दनाच्या समोरच्या ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याचं सौभाग्य मिळतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जेवढं हे सोपं वाटतं तितकं हे सोपं नसतं. कारण असं म्हणतात, बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे. काही शब्द बोलायला फार सोपे असतात, काही शब्द बोलायला फार अवघड असतात. म्हणून साधा जर उद्याच्या महाराजांबद्दल बोलायचं झालं तर एखादे म्हणतात की नाही ते आम्हाला जमत नाही, तुम्ही बोला. म्हणून ते महाराज लोकांना पुढे घालतात. त्यांना माहीत आहे की हे काम हे फक्त हेच करू शकतात. आणि आम्हाला काय लाखो लोक जरी समोर असले तरी बोलण्याचं काही वाटत नाही, कारण आमची नजर मेलेली असते. तुमच्यासारखे मायबाप असतात आणि तुमच्यासारख्या मायबापाच्या समोर आमच्यासारख्यानी लेकरांनी बोलावं. मायबापाच्या समोर लेकरू कधी बोलण्यासाठी लाजतं का? नाही. मायबापाच्या समोर लेकरू बोलण्यासाठी लाजत नाही. तसं जनता जनार्दन आमच्या लोकांसाठी मायबाप असतात. म्हणून विक्षेप करू नका. जनता जनार्दनाच्या समोर बोलण्याचं जे सौभाग्य आपल्याला मिळतं ही कृपा फक्त देवाची आहे आणि तुम्ही केलेल्या अभ्यासाची आहे. म्हणून आपल्यासारखे लोक सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जातात आणि त्या देवाच्या चरणावर नतमस्तक होतात. सांगतात, देवा माझ्या मुलाला नोकरी लागू दे, मी तुझ्या 5 वाऱ्या करीन. पांडुरंग परमात्मा म्हणतो, तू माझ्या वाऱ्या करतो हे ठीक आहे रे बाबा, पण तुझं लेकरू अभ्यास करत नाही ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे सज्जनानो, की आपण ज्याही वेळेस पांडुरंग परमात्म्याकडे जातो त्यावेळेस तुमच्या मनातल्या इच्छा घेऊन जातो, व्यक्त करतोय आपण. कोणी म्हणते जमिनीचे कागदपत्र क्लिअर व्हायचे राहिले तेवढे होऊ दे, कोणी म्हणते नोकरी लागू दे, कोणी म्हणते चांगला नवरदेव मिळू दे, कोणी म्हणते मुलाला मुलगी मिळू दे, कोणी म्हणते घर चांगलं होऊ दे, कोणी म्हणते काम चांगलं लागू दे, पैसा चांगला भेटू दे. ह्या सगळ्या आशा अपेक्षा घेऊन आपण तिथं जातो. आणि देव उभाच असतो, तो प्रत्येकाला पाहतो, कारण त्याच्याकडे बसण्यासाठी जागा नाही. देव कधी बसतो का? त्याला उभंच राहावं लागतं, कारण हजारो शेकडो करोडो लाखो वारकरी दर्शनासाठी जातात. म्हणून तो उभा असतो, कोणाच्या डोसक्यावर हात ठेवत नाही. फक्त आला का चल होय पुढे, आला का चल होय पुढे. आहे का नाही? फक्त तो तुमची वाट पाहत असतो. वाट कोणाची पाहतो? आता संत महात्म्यांनी वर्णन केलंय, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ, मांगील परिहार पुढे नाही सीण. हे अभंग फक्त संतांनीच गावे. मागचं टेन्शन जातं आणि पुढे टेन्शन येत नाही. मागील परिहार पुढे नाही सीन, म्हणजे मागचं जे आहे ते निघून जातं आणि जे पुढे येणार आहे ते येत नाही. पांडुरंग परमात्म्याकडे आपण आशा आकांक्षा घेऊन जातो. गेले लाखो वारकरी पांडुरंगाकडे गेले आणि त्याच्या डोक्यावर ओझं टाकून आले, काही ना काही मागून आले. पण श्रीमंत तुकोबांनी पांडुरंगाकडे जावं आणि पांडुरंग परमात्म्याकडे गेल्यानंतर विटेवरचा पांडुरंग परमात्मा खाली मान घालून उभा राहावा. खाली मान घालण्याचं कारण आहे, तुकोबांनी विचारावं, देवा तू तर देव आहे आणि तू देव असून सुद्धा तुझं कर्तव्य आहे की भक्ताला दूरदृष्टीने दर्शन द्यावं, दृष्टीमध्ये दृष्टी टाकावी, त्याला आशीर्वाद द्यावे, त्याचं सांत्वन करावं. पण आम्ही तुम्हाला दिसलो की तुम्ही खाली मान घालून उभे राहता, कारण काय? त्यावेळेस देवाने सांगावं, तुकोबा एकमेव संत तुम्ही असे आहे, एकमेव तुम्ही संत असे आहे की तुम्ही फक्त दर्शनासाठी येता आणि मागत काहीच नाही. लाखो वारकरी येतात आणि काही ना काही त्यांचं टुमणं घेऊन येतात, काही ना काही घरानं घेऊन येतात.
पण तुम्ही एकमेव संत असे आहे की तुमची कसल्याच प्रकारची मागणी नाही. त्याकरता तुमचं खूप मोठं कर्ज आहे माझ्यावर आणि ते कर्ज तुम्ही मागून कमी करावं अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेस तुकोबा म्हणतात आम्ही काही मागण्यासाठी येत नाही. दर्शनाची आस पाही मुखाकडे, बस तुझ्या दर्शनाच्या निमित्ताने आम्ही येतो, आम्ही काही मागत नाही. तरी सुद्धा या कष्टतर कलियुगामध्ये काय केलं पाहिजे, काय आपल्या सोबत येणार आहे याचा विचार तुकोबाचा होता. म्हणून तुकोबा म्हणले देवा तू म्हणतोयस माग, तर काही वेळ पडल्यानंतर मी तुला मागेन. नाही नाही तुकोबा तुम्हाला आताच मागावं लागेल. नाही ना देवा वेळ पडेल त्यावेळेस मी मागेन. नाही नाही तुकोबा आताच मागावं लागेल. तुकोबाची मागणी फार सुंदर आहे. कल्पना करा आपल्या गावचे जर वारकरी पंढरपूरला गेले आणि सौभाग्यानं देव तुमच्या पुढे उभा राहिला तर तुम्ही काय मागणी मागसान? तुम्ही म्हणसा अरे जगाचा मालक आहे तो काहीही करू शकतो. काय नाही करू शकत. तो ज्याची द्वारका सोन्याची आहे काही करू शकतो. काहीही करू शकतो. ज्यांनी सुदामाला अख्खी लंका सोन्याची दिली, अख्खी सुदाम नगरी सोन्याची करून टाकली, तो काहीही करू शकतो. आपल्या सारख्याच्या समोर जर देव उभा राहिला तर मला असं वाटतं की आपण सगळं ऐश्वर्यच मागू. देवा मला घर चांगलं दे, बसण्यासाठी गाडी चांगली दे, हा आहे का नाही, घरामध्ये पत्नी चांगली असली पाहिजे, तिच्या अंगावर दागदागिने असले पाहिजे, माझ्या अंगावर सुद्धा दागदागिने असले पाहिजे. आपण उपभोगाचं साधन देवाला मागू. शेवटी देव मनातल्या मनात म्हणतोच की वाटलंच तुम्ही हे मागसान, तुमची लायकीच तेवढी आहे. लायकी नसणारे लोक काहीही मागत असतात. पण तुकाराम महाराजांना समजलं आपण धन संपत्ती ऐश्वर्य जर मागितलं हे का पुष्कळ काळ टिकणार आहे का? तुम्ही माता वर्ग बहुसंख्येने उपस्थित आहे म्हणून तुमच्याकरता विशेष सांगतो. तुम्ही साडी 10,000ची घ्या की साडी 51,000ची घ्या, एक दिवस ती साडी फाटल्याशिवाय राहत नाही. गेले 50,000 तुमचे पाण्यात. साडी 150 रुपयाची असली तरी फाटते, 1.5 लाखाची असली तरी फाटते. साडी ही साडी असते. याच्यापासून आपल्याला काय सिद्धांत भेटतो माहिती आहे का? उपभोगण्याची साधनं जास्त दिवस टिकत नसतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. उपभोगण्याची साधनं ही जास्त दिवस टिकत नसतात. म्हणून जास्त दिवस टिकलं पाहिजे असं काहीतरी मागितलं पाहिजे ना आपण देवाला. भगवान श्रीकृष्णाची आत्या होती कुंती माता, सांगितलंय मी तुम्हाला. श्रीकृष्णाची आत्या कुंती माता होती. म्हणली आत्या तू तर आत्या आहेस माझी, मी देव आहे देव, माग ना तुला काय मागायचं. कुंती मातेच्या डोळ्यामध्ये अश्रुच्या धारा आल्या. कुंती माता म्हणली कृष्णा तुझं नाव आहे ना, असं नाव माझ्या उठावरून कदापि जाऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. बर अजून ज्या ज्या वेळेस मला दुःख येते त्या त्यावेळेस तुझं स्मरण झालं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण मनातल्या मनात गालातल्या गाला स्मूथ हास्य करतात आणि हसतात. अरे वा आत्या. बाकीचे लोक सोनं मागतात, चांदी मागतात, हाती घोडे पालखी राजवैभव ऐश्वर्य मागतात, आणि आत्या तू हो ना कृष्णा मला दुःख दे आणि त्या दुःखामध्ये तुझं सातत्याने स्मरण आलं पाहिजे. का आत्या? अरे लोकांवर सुद्धा ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस देव आठवतो. सुख आलं की लोक देवाला विसरून जातात. मग सुख आल्यानंतर मी तुझं नाव घेणं बंद करेल. असं कर कृष्णा, मला सुख देऊच नको, सगळं आयुष्यभर दुःख दे. नाविलाज होता देवाचा, म्हणावं लागलं ठीक आहे तुझी इच्छा पूर्ण होईल. म्हणून उपभोगाचे साधनं मागितल्यापेक्षा जीवनाचं सोनं होईल ही साधनं मागा. तुकोबाचं सांगतो आणि पुढे भागवतात प्रवेश करतो. म्हणून आपल्यासारखे लोक पांडुरंगाकडे गेली की काही ना काही अशा अपेक्षा घेऊन जातात. पण देवाने सांगावं मागा तुकोबा काहीतरी मागा. नको ना देवा मला कशाची अपेक्षा नाही. नाही नाही मागा. बरं ठीक आहे, मग तुला द्यायचं जर असेल ना तर एकच दे. हे चिदान देगा देवा देवा, हे चिदान देगा देवा देवा, हे चिदान देगा देवा
विसर न भावा, तुझा विसर न भावा, गुण गाई आवडी. आवडी गुण गायना आवडी. वा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न भावा. आमच्या संस्थेचे विद्यार्थी आले बरं, छोटे महाराज लोक. आज टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. हा, त्यांना म्हणलं चला गोधरीला आज रुक्मिणी स्वयंवर आहे. ते म्हणले गुरुजी आम्ही येऊ का, आम्ही येऊ का. म्हटलं नाही, तुम्ही झोपसाल, लहान लहान आहेत आणि भविष्याचे फार मोठे महाराज लोक आहेत. कीर्तनकार होतात, कथाकार होतात, गायक होतात, वाजवणारे होतात आणि या जनता जनार्दनाचे आशीर्वाद त्याच्या पाठीमागे असतात. माणूस जर गुणवान असेल तर पैसा कमवण्याची गरज नाही, आपोआप पैसा त्याच्याकडे येत असतो. त्यात तुम्हीही असू शकता, आम्हीच नाही, तुम्हीही. तुमच्याकडे जर एखादी चांगली कला असेल तर त्या कलेची या जनता जनार्दन वाहवा करत असतो आणि बिना मागण्याचे तुम्हाला ते भिडत असतात. ही मुलं भविष्याची फार मोठी कारागीर आहेत. कारण ही मुलं नुसतं कथाकार कीर्तनकार होतीलच असं नाही. यातला कोणी डॉक्टर होऊ शकतो, कोणी वकील होऊ शकतो, कोणी मास्तर होऊ शकतो, कोणी मास्तर होऊ शकतो, कोणी जज होऊ शकतो, कोणी तहसीलदार, कोणी ग्रामसेवक. एवढंच नाही, कोणी कलेक्टर, कोणी कोणी समाजसेवा करून सरपंच सुद्धा होऊ शकतो. अजून जर त्याचं काम चांगलं असेल तर मला असं वाटतंय तो राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो. अजून त्याची चांगली काम करण्याची इच्छा असेल तर देशाचा पंतप्रधान सुद्धा होऊ शकतो. गोपाल कृष्ण भगवान. ही सगळी कला या मुलामध्ये आहे. म्हणून मुलांबद्दल खूप चांगलं बोलावं लागतं. मस्त मांडी मारून बसतात ते. हा, त्यांना सांगावं लागतं. आता मुलं माझ्याकडे खूप राहतात. मे महिन्यात 200-250 मुलं असतात. सगळे कामं अशी इशाऱ्यावर होतात. काडी असते तशी हातात, काडी ठेवावं लागते, धाक दाखवा लागते ना, नाही तर मग ते डोक्यावर बसतात. पण आमची सगळी मुलं इशाऱ्यावर काम करतात. या मुलांना सांगावं लागतं बाबा रे अभ्यास करा. कारण वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आला हे तुमच्या आईवडिलासाठी तुमच्यासाठी सौभाग्य आहे. नक्की तुमचं मागच्या जन्मातलं पुण्य असेल. महाराष्ट्रामध्ये करोडो मुलं आहेत, पण त्या करोडो मुलापैकी 25-30 मुलांचाच नंबर लागतो. भाग्य नाही तर काय आहे. ज्याचं आदल्या जन्माचं पुण्य असतं त्याचे नंबर लागतात, बाकीचे रिजेक्ट केले जातात. म्हणून खास करून लहान लहान मुलं जर कथित कीर्तनात असले की मी त्या मुलांना सांगत असतो की बाबा रे अभ्यास करा, आईवडिलाची सेवा करा, गुरुजनांचं ऐका आणि तोंडामध्ये घाण घाण शिव्या येऊ देऊ नका. का कोणास ठाऊक कुठून कोण्या पुस्तकातून पाठ करतात काय सांगायच्या शिव्या. ते काही शिकवायची गरज नाही, त्याचा काही कोणता गुरु नसते, कुठे त्याचं काही मेळ नाही त्या शिवीचा. पण शिव्या अशा देतात की माणसाला दिवसभर जेवण करावं वाटत नाही. गोपाल कृष्ण भगवान अशा घाणघाण शिव्या देतात. शिव्या देऊ नये. वाणीतलं तप त्यानं वाया जातं. चोरी करू नये, नाव खराब होतं, कोणी इज्जत देत नाही. कोणी 5 रुपयाची साखर सुद्धा दुकानातून तुम्हाला सांगत नाही चोरी करणाऱ्या माणसाला. एकाला विचारलं का हो हे पोरगा कसं काय, अरे डेंजर पोरगा आहे म्हणे. का हो, मग ते दुकानात त्याला साखर आणण्यासाठी पाठवलं म्हणे, 40 रुपये घेऊन गेलं तर अजून आलं नाही म्हणते. घरामध्ये जर संस्कार चांगले असतील ना तर मुलं सुद्धा चांगले होत असतात. म्हणून ही मुलं एकट्याचा उद्धार तर करतातच, त्यांच्या पूर्वजांचा सुद्धा उद्धार करतात आणि तुमच्या पुढच्या 7 पिढ्याचा उद्धार करतात. गोपाल कृष्ण भगवान की. कारण एक वैष्णव एका घरामध्ये जन्माला आला तो 7 पिढ्याचा उद्धार करत असतो. ही पिढ्यानपिढ्या चालते परंपरा. तुमच्या माहिती करता आमचे बाबा संप्रदायाचे भजने होते. मस्त भजनं म्हणायचे, पांडुरंगाचे खूप सुंदर भजनं. आमची आई सध्या भजनच गाती, मस्त आवाज आहे. आमचा लायना भाऊ तो पण चांगला गायक वादक आहे. आमचा मोठा भाऊ तो पण चांगला टाळ वाजवतो आणि ही त्यांची संतानी तर मृदंग वाजवते. बघा आता
आम्ही आज आहे तर उद्या नाही, उद्या सध्या जाणार नाही आम्ही कुठं. पण त्यातली एक गोष्ट सांगतो, आपली पूर्वजांची ही परंपरा चालत राहिली पाहिजे. काय सांगता येतं नोकरी लागते नाही लागत, आणि इकडून तिकडून आलाही नोकरीचा कॉल, शासन तुम्हाला सांगते 20 लाख रुपये भरावं लागतात, तेव्हा तुम्हाला चपराशाची नोकरी लागणार आहे. बघा 20 लाख रुपये भरून चपराशाची नोकरी, मग कधी भरायचे ते 20 लाख, केव्हा वसूल करायचे ते 20 लाख. त्याच्यापेक्षा मानपान मिळवण्याचं एकमेव केंद्र म्हणजे वारकरी संप्रदाय. हा, खूप मान खूप पान, पैसा कमवण्याची गरज नाही, तो आपाप तुमच्या सोबत येत असतो. म्हणून वारकरी मुलांनाच माझा संदेश आहे असं नाही. या ठिकाणी कॉलेजचे मुलं मुली बसलेले असतील, या ठिकाणाहून ज्या माईकचा आवाज त्यांच्या कानापर्यंत जात असेल, कॉलेजात शिकणारे मुलं मुली यांच्याकरता सुद्धा संदेश आहे. अभ्यास करा. अभ्यास सप्यम समर्थोसी मत्कर्मो परम भव मदरतमपी कर्मानी कुर्वम सिद्धिम वापससी. अभ्यास आई लागी कसूने तुझा अंगी तरी आहासी अभागी तरी तैसाची. असं विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात, अभ्यास केल्यानंतर दगडातून सुद्धा पाजर फुटू शकतात, इतकी ताकद ज्ञानाची आहे. फक्त तुमचा अभ्यास त्या पद्धतीचा असला पाहिजे, नाही तर मग देव देवळात चित सगळं खेटरा, मग नाही होत अभ्यास. म्हणून चांगला अभ्यास करा. आज 14 ऑगस्ट आहे आणि उद्या 15 ऑगस्ट आहे. काही शूरवीर महात्मे आपल्या या कष्टतर कलियुगामध्ये होऊन गेले की ज्यांच्यामुळे ही रक्ताने लालबुंद झालेली धरती, आणि आज त्या लोकांनी स्वतःचं रक्त सांडलं म्हणून तुमचं आमचं रक्त शाबूत आहे. म्हणून त्या लोकांचं स्मरण आपण झालं पाहिजे. कारण भागवत कथा नुसतं गप्पाच करते असं नाही. भागवत कथा कधी कधी स्वातंत्र्याच्या गप्पा करते, भागवत कथा कधी कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गप्पा करते, भागवत कथा कधी कधी वीर शहीद जवान भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांच्या गप्पा करते. कारण आज ते जर या कष्टतर कलियुगात या देशात नसते तर आपण सुद्धा गुलाम म्हणून राहिलो असतो. म्हणून त्यांचं स्मरण आपण कधी काळी केलं पाहिजे, आहे का नाही. है मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहराए तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. है का नहीं. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक ते सांस लड़े वो, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी. बोला जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो, वाह वाह. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. वाजवा टाळ्या. जब देश में थी दिवाली, वो झेल रहे थे गोली, जब हम बैठे थे घरों में, वो खेल रहे थे होली. काय भाव आहे हा. तुम्ही ज्यावेळेस घरामध्ये बसले होते त्यावेळेस ते छाताळावर धडाधडा गोळ्या झेलून घेत होते. म्हणून हा 15 ऑगस्ट तुमच्या आमच्यासाठी अत्यंत सौभाग्याचा आहे.
गणराज्य दिन, स्वातंत्र्य दिन, चुराई हो अशा घोषणा आपण करतोय, पण कधी काळी ज्या लोकांनी तुम्हाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं अशा लोकांसाठी आपण त्यांचं स्मरण केलं पाहिजे. करत नाही. म्हणून जो शहीद हुए है उनकी जरा जरा याद करू कुर्बानी. म्हणून भागवत कथा नुसतं कथाच करते असं नाही. भागवत कथा कधी काळी त्या सीमेवरच्या जवानांपर्यंत जाऊन पोचते आणि पोचली पाहिजे. म्हणून अनेक हुतात्म्यांनी स्वतःचं रक्त, स्वतःचं बलिदान या ठिकाणी दिलंय. म्हणून आज आपण आपल्या तिरंगा असणाऱ्या झेंड्याला मानवंदना देतो. ही आपल्या भारतीयांसाठी अत्यंत सौभाग्याची गोष्ट आहे. म्हणून ही जी मुलं या ठिकाणी दिसतात, हा मधामध्ये तुम्हाला टाळ्या वाजवा वाटलं तर अशा मोकळ्या वाजवायच्या, माशा मारल्यासारख्या नाही वाजवायच्या. म्हणजे मलाही बरं वाटेल आणि मला बरं वाटेल. यापेक्षा जर तुमच्या आजूबाजूला कोणी झोपेल असेल तर मग ते झोपेतून जागे तरी होतील. गोपाल कृष्ण भगवान. म्हणून या मुलांना सांगत असतो मी नेहमी, या मुलांना सांगितलं पाहिजे की का रे बाबा तू काय करतो. मी काही करत नाही महाराज, मी फक्त खटपटा करतो. त्याला सांगितलं पाहिजे की बाबा खटपटा करतो, नुसतं खटपट करू नको. खटपटनं आपल्या चाळ्यात काही सापडणार नाही. याकरता आपण अभ्यास केला पाहिजे. मी मध्य प्रदेशमध्ये कीर्तनासाठी गेलो, बुऱ्हाणपूर. आणि बुऱ्हाणपूर या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर आहे ते. तिथं कीर्तनासाठी गेलो. असे मस्त 10वी 11वीचे मुलं समोर बसले होते. 10वी 11वीचे मुलं समोर बसले होते. त्या 2-3 मुलांपैकी मी त्यांना प्रश्न केला, लक्षात ठेवा. त्याला म्हटलं बाबा तू काय करतो, तुझे वडील काय करतात. त्यांनी मला उत्तर दिलं, म्हणले महाराज माझे वडील डॉक्टरचं काम करतात. म्हटलं अरे वा, चांगली गोष्ट आहे. बरं तू काय करतो. महाराज मी 9व्या वर्गात शाळेमध्ये जातो. बरं अजून मी 9वीला शाळेत जातो, 10 वाजता जातो, 5 वाजता घरी येतो. पण रिकाम्या वेळामध्ये मी माझ्या पप्पाच्या हाताखाली, अर्थाचं डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडरचं काम करतो. कशाचं काम. कंपाऊंडर. पेशंटचं चेकअप करणे, डिग्री लावणे, त्याला व्यवस्थिशीर सलाईन गोळ्या मेडिसिन व्यवस्थिशीर देणे, याच्याकरता मी ते सगळी मदत करतो. त्याला म्हटलं असं का, तुझे बाबा डॉक्टर आहेत, मग तुझे बाबा कंपाऊंडरला पगार नाही देऊ शकत का. ते म्हणले महाराज एवढेही मोठे डॉक्टर नाहीत, फॅमिली डॉक्टर आहेत, परिवारातले डॉक्टर आहेत. कंपाऊंडरला पगार देण्यासाठी माझ्या वडिलांकडे एवढे पैसे नसतात, म्हणून मी माझ्या वडिलांच्या हाताखाली कंपाऊंडरचं काम करतो. मी त्याला फार सुंदर उत्तर दिलं. त्याला म्हटलं अरे वा, 9व्या वर्गात जातो, शाळेत गेलं पाहिजे, बाबाच्या हाताखाली कंपाऊंडरचं काम करतो, बाबाला कंपाऊंडरचं काम करू लागलं पाहिजे. कारण बाबाच्या हाताखाली कंपाऊंडरचं काम करून तू फार मोठा डॉक्टर होऊ शकतो. अभ्यास कर, कंपाऊंडरचं काम कर, कारण तू उद्याचा या राज्याचा आरोग्यमंत्री होणार आहेस. बघा, आजचा कंपाऊंडर उद्याचा आरोग्यमंत्री होऊ शकते. आपल्याला कल्पना पाहिजे कोण आहेत आपले आरोग्यमंत्री. आम्हाला काहीच माहीत नाही कोण आहेत आरोग्यमंत्री. अहो आपल्या पोरांना आपण त्या गोष्टीची शिक्षण देत नाही. आपल्या देशाचे प्रधानमंत्री कोण आहेत, राष्ट्रपती कोण आहे, मुख्यमंत्री कोण आहे, हेच माहीत नाही आपल्याला. आपल्याला फक्त सगळं आता सोशल मीडियामुळे आपले बुद्ध्या भ्रष्ट होत चालल्या आणि हा मोबाईल आपलं जीवन बर्बाद करत चालला. जे आम्हाला कळत नाही ते तुम्हाला ज्या आपल्या छोट्या छोट्या मुलांना कळत. म्हणून आपण आपल्या मुलांना सावध केलं पाहिजे. कामापुरतं यंत्र त्याला वापरण्यासाठी दिलं पाहिजे. मायांनो, वडिलांनो, या मोबाईलमुळे नको त्या ठिकाणी चालली ही मुलं. कारण आपल्याला आपला देह कशा करता मिळाला हे कळत नाही. फक्त आपण या देहाचं मनोरंजन करून घेतो. कळून घेतलं पाहिजे. माझ्याकडे सुद्धा 1,40,000चा मोबाईल आहे. 2 फोन आहेत. एक 1 लाख रुपयाचा आहे आणि एक 30,000चा आहे. म्हणजे 1,40,000चे मोबाईल आहेत. पण अजूनही त्या मोबाईलमधलं काही कळत नाही. फक्त फोटो काढायचे आणि वारकरी कीर्तनकाराची शूटिंग काढायची, ती नेटवर टाकायची, बस. त्याच्या पलीकडे काही नाही. 1.25-1.5 लाखाचे मोबाईल तुमच्याकडे असतात. साधं त्यातला आपल्याला काही कळत नाही. एवढ्या मोठ्या महागड्या किमतीचे मोबाईल आपल्याकडे असतात, त्यातला आपल्याला काही कळत नाही. त्याच्या पलीकडे विचार करतात ही मुलं. त्याच्या हातात तुम्ही मोबाईल द्या, नको तिथं जाऊन येतात ते. म्हणजे माणसाच्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ बुद्धी आहे त्या लहान लेकराची. मी एसटीनं प्रवास करत होतो.
एका ठिकाणी कीर्तनाला जायचं म्हणून एस टीनं प्रवास करत असतो, कारण दूरचा जर कीर्तनाचा कार्यक्रम असला एक तर एस टी नाहीत मग फोर व्हीलर न्यायचे, पण पाणी चालू असल्यामुळे एस टीनंच प्रवास. आता माझ्या शेजारी एक ताई बसली होती, ती ताई बसली, त्या ताईला उतरायचं होतं पुढे संभाजीनगरला आणि मला जायचं होतं पुण्याकडं. माझ्या शेजारी बसेल होती ती ताई, त्या मोबाईलमध्ये एवढी पागल झाली, संभाजीनगर येऊन अर्धा तास पुढे गेली, संभाजीनगर मागं राहिलं आणि अर्धा तास माझ्यासोबत पुढे आली. कंडक्टर आले, म्हणे वा ताई हुशार आहात म्हणे तुम्ही ताई. आणि कसं काय? या मोबाईलच्या नादामुळे म्हणे तुम्ही खूप पुढे आल्या, हा मोबाईल तुम्हाला एक दिवस खूप पुढे घेऊन जाणार आहे. ती ताई म्हणली, कंडक्टर काका तुम्ही असं काऊन म्हणता, हा मोबाईल तुला एक दिवस खूप पुढे घेऊन जाणार आहे म्हणे. ती ताई म्हणली, कंडक्टर काका तुम्ही असं काऊन म्हणता, अरे तुला संभाजीनगरला उतरायचं होतं, आता शिक्रापूर जवळ आलं. या मोबाईलच्या नादात तू औरंगाबाद विसरून गेली आणि पुढे आली, त्यावेळेस गाडी थांबवली आणि पुन्हा ती मुलगी वापस आली. आपण त्याच्यामध्ये डोकं घालतो, त्याच्यामध्ये सर्व इंद्रिय आपले तल्लीन करतो, एकाग्र. मोबाईलमध्ये सध्या एकाग्र चित्त आहे आणि पैसे मोजण्यामध्ये सध्या एकाग्र चित्त आहे. जेवढं हजाराचं बंडल मोजण्यासाठी तुम्ही सर्व चित्त त्या नोटीकडे देता. पैसे मोजताना किती चित्त लावून पैसे मोजतात लोक माहित आहे का? पैसे मोजताना इतकं जीव लावून पैसे मोजतात, 3-3 वेळा मोजतात. पण ज्यावेळेस तुम्ही पैशाची गड्डी मोजता त्यावेळेस तुमचं सगळं लक्ष त्या पैशाच्या गड्डीकडे असते. आणि अनुभव नसेल तर अनुभव घेऊन पहा. घरी गेल्यानंतर तुमच्या बॉले म्हणा, हो काळा बरं पेटीतली गड्डी मला मोजून पाहू द्या. एक गड्डी तुम्ही पूर्ण सर्व अंगाचे कान करून, सर्व अंगाचे डोळे करून ती जीव लावून जशी मोजताना, तितकं जर भगवत भक्ती करता समर्पण केलं ना माझ्या राजांनो, तर आजच तुम्ही मुक्त झाले म्हणून समजा. म्हणून नको त्या दिशेनं जाणारा समाज, नको त्या दिशेनं जात चाललेली ही तरुण पिढी, या मुलांना सुद्धा योग्य दिशा आपण दाखवली पाहिजे. आणि ती दशा दाखवण्याचं काम फक्त माता वर्ग, पुरुष वर्ग करू शकतो. देऊ नका असं म्हणत नाही आम्ही. आमचे मुलं आहेत 25-30, एकही पोरगा फोन वापरत नाही. फोन लावायचा गुरुजीच्या मोबाईलवरून लावा, कशासाठी लावायचा मला कळू द्या. कामोकामी वापरण्याचं यंत्र आहे, त्याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे. अरे मोबाईलमध्ये भागवत कथा आहेत, रामकथा आहेत, मोठमोठाले कीर्तनकार लोकांचं श्रवण करण्यासाठी भेटतं, चांगल्या लोकांचं गायन करण्यासाठी भेटतं, चांगल्या लोकांचं वादन शिकण्यासाठी भेटतं. एवढंच नाही, टीव्हीशन लावण्याची गरज नाही, टीव्हीशन सुद्धा मोबाईलमध्ये आहे. पण तरी सुद्धा आपले मुलं अभ्यास करत नाहीत म्हणून आपण त्याचं चिखलीसारख्या शहरात टीव्हीशन लावतो आणि पैशाला चुना लावतो. घरीच जर चांगला अभ्यास केला तुमच्या बंदोबस्तात ना, तर मला असं वाटते की मुलांना टीव्हीशन लावायची गरज नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. अभ्यास करा, आमची मुलं करतात म्हणून या मुलांना आपण मार्ग दाखवला पाहिजे, दिशा दाखवली पाहिजे. एक चहा विकणारा देशाचा पंतप्रधान जर होऊ शकतो, चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. कोण आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान? शाबास, हुशार आहेत पोरं, टाळी वाजवा यांच्याकरता. तेवढं नाही म्हणायचं, मोदी साहेब म्हणायचं. आपल्या एवढे आहेत का ते? अरे आपल्या देशाचा पंतप्रधान पॉवरफुल आहे म्हणून आपण सुरक्षित आहे. अभिमान असला पाहिजे आपल्याला आपल्या देशाच्या पंतप्रधानांबद्दल. आज 125 देशामध्ये भारत देशाचं नाव घेतलं जातं. आपल्या देशाचा पंतप्रधान विमानातून खाली उतरला की मोठमोठाले लोक वाकून पाया पडतात. आज देशाचा पंतप्रधान स्ट्रॉंग आहे म्हणून आपण सुरक्षित आहे. तरी काही विचित्र लोक आहेत, त्यांना शिव्या देतात, मोदीनं हे काय केलं, मोदीनं ते काय केलं. तू काय करू ते पाय, तुला आंघोळ करायची आकत नाही, तू एवढ्या मोठ्या माणसाची बराबरी करतो. आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून आम्हाला या गोष्टीचा प्राऊड फील येतो. आम्ही स्वतःला अभिमानी समजतो की आम्ही अहोरात्र यावेळेस फिरतो, त्यावेळेस अभिमान वाटतोय आम्हाला की आमचा देश सुरक्षित हातात आहे, कारण आमच्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत. चहा विकणारे होते ते, त्यांना सुद्धा असंच विचारलं जात होतं तुम्ही काय करता. त्यांनी सांगितलं होतं माझ्या वडिलांचं रेल्वे स्टेशनवर चहाचं दुकान आहे. त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये एका पत्रकाराने विचारलं की पंतप्रधान होण्याच्या अगोदर आदरणीय मोदी साहेब आपण काय करता. त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की माझ्या वडिलाचं रेल्वे स्टेशनवर चहाचं दुकान आहे. अरे वा, शाळेत जात नाही का तुम्ही? हो, मी शाळेमध्ये जातो साहेब, मी शाळेमध्ये जातो.
पण रिकाम्या वेळामध्ये मी माझ्या वडिलांच्या हाताखाली चहा देण्याचं काम करतो. अरे वा, अजून काय आवडतंय तुला? बाकीच्या लोकांना चहा दिल्यापेक्षा मला त्या रेल्वेच्या डब्यामध्ये बसणाऱ्या देशासाठी शहीद होण्याकरता जाणाऱ्या त्या सैनिक लोकांना चहा देण्यासाठी फार आवडते. देशासाठी शहीद होणाऱ्या सैनिकांना चहा देण्यासाठी मला फार आवडते. त्या मीडियातील लोकांनी सांगितलं, वा साहेब, तुम्ही चहा द्या आणि तेही त्या देशासाठी शहीद होणाऱ्या सैनिकांना चहा द्या. एक दिवस तुम्हाला या देशाचं चहा विकून प्रधानमंत्री व्हायचं आहे. केलं सिद्ध झाले. एकदा नाही, दोनदा झाले. म्हणून संघर्ष करणारा माणूस मागं राहत नाही. त्याने त्याच्या जीवनामध्ये संघर्ष केला पाहिजे आणि संघर्ष केल्याशिवाय तुम्हालाही पर्याय नाही. आणि मला असं वाटते, संघर्ष केल्याशिवाय आम्हालाही पर्याय नाही. संघर्ष करा, नुसतं जगू नका. कारण एक दिवस आपल्याला चांदीसारखे पांढरे डोळे करून जायचं आहे. हे त्रिवार सत्य आहे. तुम्ही कितीही नाही म्हणा, तुम्ही कितीही वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य प्रसाधन वापरतायत लोक. म्हणून या मुला मुलींना योग्य दिशा दशा दाखवा. कारण आपलं भविष्य यांच्या हातामध्ये आहे. मी नेहमी सांगत असतो, होता असतो तुमचा मुलगा तुमची मुलगी कीर्तनात येऊन बसत नसेल, त्याला कांडा मारा. त्याला मरत नाही मारल्यानं लेकरं, चापट मारा. पण त्याला म्हणा, जा हरिपाठ चालू झाला, बस 4 ज्ञानाच्या गोष्टी त्याच्या कानावर पडतील. मारा चापट, जा म्हणा कीर्तनामध्ये जाऊन बस, 4 ज्ञानाच्या गोष्टी त्याच्या कानावर पडतील. परमार्थ करण्यासाठी जर मुलाला तुम्ही शिक्षा करत असाल तर ही चांगली गोष्ट आहे. मम्मी मी पवायला जाऊ का? आपली मम्मी म्हणते बांड्या पवायला जातो म्हणते, जाय बाबा, येतं फुगून वर. जिथं पाठवायचं नाही तिथं आपण पाठवतो आणि जिथं पाठवलं पाहिजे तिथं आपण पाठवत नाही. मला असं वाटते मुलांच्या संस्काराच्या बाबतीत आई वडील फार मागे आहेत. म्हणून सावध राहा. आतापासून जर आपण आपल्या मुला मुलींना भक्ती मार्ग दाखवला नाही, परमार्थाचा मार्ग दाखवला नाही, फार जीव लावता तुम्ही तुमच्या लेकरांना, तीच मुलं उद्या तुम्हाला घराच्या बाहेर काढतात. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष लिहून घ्या. म्हणून संस्कार असले पाहिजे आणि घरामध्ये तुमचा रुबाब कायम असला पाहिजे. हो, संस्काराच्या बाबतीत शीन झालंय. कारण पूर्वीच्या काळामध्ये अध्यात्म ज्ञान होतं, त्यामुळे वडील मुलांच्या आज्ञेचं पालन आणि मुलगा सुद्धा वडिलांच्या आज्ञेचं पालन करत असे. आता तसं राहिलं नाही. घरामध्ये पाहुणे जरी आले तरी पोरं कोपऱ्यातच बसेल असतात मोबाईल चिवडत. त्यांना समजत नाही पाहुणा आहे, महाराज आहे का कोणी कीर्तनकार आहे. लगेच मोबाईल घेऊन पळत जातात. मम्मी काय म्हणतो रे, महाराज आला. एका वाक्यात उत्तर. महाराजला असं वाटते, कशाला गेलो असेल बाबा आपण त्या घरी रे, तुला काही इकडे चहा भेटत नव्हता, पण तूच नितारला होता चहा प्यायले. हा, ते तुमच्या घरात असणार तुमचं 5 वर्षाचं लेकरू महाराजाचे त्या क्षणात उतरवते. सांगते, मम्मी काय रे, महाराज आला बा, कोणीतरी धोतर घालेलं आहे, टोपी घालेलं आहे, शर्ट आहे आणि बॅग लटकेला आहे. अशी कोण आहे पाय? म्हणजे महाराज आले हा शब्द त्याला आपणच शिकवला पाहिजे ना. आला का म्हणते याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या मुलाला दिशा दाखवली नाही. म्हणून संस्काराच्या बाबतीत आपण पाठीमागे आहे. भागवत भक्कम ऐकले तुम्ही आणि मला माहित आहे माझ्यासारखे कितीतरी श्याम महाराज आता लोक तुम्ही वाटी लावले. आपल्यात बदल काय झाला? काही बदल होत नाही. दिवसावर दिवस निघून राहिले, रात्र होते दिवस निघते, रात्र होते दिवस निघते, पहिला दिवस गेला दुसरा गेला. असं काय करता? 6वा निघला ना आज. गप्पातच चालू आहे आपलं सगळं. पण कीर्तन प्रवचन कथा कधी काळी संस्काराची धडे देते का? कारण या मुलाच्या हातात भारताची दोरी आहे, देशाची दोरी आहे, तुमची दोरी आहे. आपण जर या मुला मुलींना आता सावध केलं नाही ना तर एक दिवस हे आपल्याला ज्या घरात तुम्ही राहता त्या घरातून बाहेर काढतील. हे लिहून घ्या. म्हणून सत्याच्या मार्गाने चालणं शिकवा, परमार्थाच्या मार्गाने चालणं शिकवा. एका ठिकाणी असं म्हणतायत, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चलते, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के, अपने हो या पराये सबके लिए हो न्याय, रसते बड़े कठिन है, रसते बड़े कठिन है, चलना संभल संभल के, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चलते, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल की.
या देशाची दोरी या मुलाच्या हातात आहे म्हणून संस्कार दिले पाहिजे. हा कयाधून भक्त प्रल्हादाला आपल्या पोटामध्ये वाळवलं. कयाधूने भक्त प्रल्हादाला आपल्या पोटामध्ये वाळवलं आणि पोटातच ती विष्णू भक्त असल्यामुळे तिचा मुलगा विष्णू भक्त झाला. घरामध्ये जर एक विष्णू भक्त असेल ना तर कितीही कपटी बाप असू द्या त्याला लाईनवर यायला वेळ लागत नाही, येतो तो. तुमचा हरिपाठ तुम्ही करत असाल मुलाच्या सोबत, तुमचा हरिपाठ तुम्ही सोडू नका. ताकद आहे बरं परमार्थाची, संस्काराची. एखादी बाई, मी तुम्हाला काल सांगितलं, एखादी महिला जर घरात हरिपाठ करत असेल आणि तिच्या घरचा बुवा जर चिखलीहून काळी पन्नी घेऊन येत असेल, काळी पन्नी, आणि तो म्हणत असेल हे आपल्या घरात असं चालणार नाही, आपल्या घरात असं चालणार नाही, हे आपल्या घरात असं चालणार नाही हरिपाठ वगैरे, जमतं का? मला जमतं का? जमतं आहे ना? हे आपल्या घरात असं चालणार नाही असं म्हणत असेल, ही काळी पन्नी आणली मला मासाला वाटून दे, हरिपाठ आपल्या घरात घ्यायचं नाही. त्याचा स्वभाव आहे मांस खाण्याचा, त्याचा स्वभाव आहे मदिरा पिण्याचा. तो जर त्याचा स्वभाव सोडत नसेल तर आपण हरिपाठ घेण्याचा का स्वभाव सोडला पाहिजे? तुमचा हरिपाठ तुम्ही चालू ठेवा, त्याला मसालाही वाटून द्या, त्याला भाजीही करून द्या. तुमचा हरिपाठ तुम्ही कधी सोडायचा नाही. लिहून घ्या माझे शब्द. ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात एवढी ताकद आहे. तुमचा घरचा बुवा काळी पन्नी घेऊन आला म्हणत असेल आपल्या घरात असा हरिपाठ चालत नाही, तुमचा हरिपाठ तुम्ही चालू ठेवा. एक दिवस काळी पन्नी घेऊन येणारा तुमचा नवरा, तुमचा मालक तुमच्या सोबत टाळ वाजवल्याशिवाय राहणार नाही. हरिपाठाची ताकद आहे. हा फक्त आपलं काम आपण सोडायचं नाही. यार तो जर खाणं पिणं सोडत नसेल तर आपण काहून हरिपाठ सोडायचा? आहे का नाही? नाही बा मग आमच्या घरात बुवा चालत नाही म्हणते, माय तू होय पुढे, मी काही येत नाही बा, आमच्या बुवाला आवडत नाही. बुवाला आवडत नाही, त्या बुवामुळे तुझी जिंदगी बर्बाद करू नको ना. ह्या दिशा आहेत, ह्या दशा आहेत, ही संस्काराची साधनं आहेत. आणि हे केल्याशिवाय या कष्ट तर कलियुगामध्ये पर्याय नाही. शुकाचार्य सांगतायत राजा परीक्षिती, या कलियुगामध्ये कुठल्याही प्रकारचं विलंब न लावता कुठलाही क्षण वाया गेला नाही पाहिजे. कारण न जावा तो क्षण एक वाया. एक एक क्षण अत्यंत महत्वाचा आहे. कारण एखादा राज्याचा राजा कारभार पाहतोय ना, त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा महत्वाचा असते. असं म्हणतात देशाचे पंतप्रधान रात्री 2 वाजता झोपतात आणि सकाळी 5 वाजता उठतात. त्यांना विचारलं जातं का असं, तुम्ही तर पंतप्रधान आहे, तुम्ही झोपलेले असले पाहिजे. त्यांचं उत्तर फार सुंदर आहे. झोपायचं कोणा करता? जिएंगे तो देश के लिए और मरेंगे तो देश के लिए, याला म्हणतात माणसं. प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद हा देशासाठी समर्पण आहे. म्हणून आयुष्य आपलं झोपीतच चाललं. 100 वर्षाचं इनमिन आयुष्य दिलेलं आहे आपल्याला. त्यात 50 वर्ष खाण्यापाण्यात, 50 वर्ष राहिलेले 10-12 वर्ष सण वारात चालले जातात. आहे का नाही? जातातच ना. शास्त्राच्या नियमाप्रमाणे किती आयुष्य आहे? शुकाचार्य सांगतात राजा परीक्षिती, शास्त्राच्या नियमाप्रमाणे आता पूर्वीच्या काळासारखी तपश्चर्या राहिली नाही. पूर्वी साधना होती, पूर्वी तप होतं, म्हणून माणसं जास्त दिवस जगायचे. असं 1-1 क्विंटलचं पोतं एका हाताने उचलायचे लोक. आता 1 क्विंटलचं पोतं उचलण्यासाठी कमीत कमी 10 माणसाचा हात लावा लागते. कारण ताकद राहील नाही, फुसके झाले सगळे. सिलेंडर उचलत नाही, घरातलं सिलेंडर 22-32 किलोचं, त्याला सांगावं लागते भाऊ रामभाऊ हात लावून दे बरं थोडसा. सिलेंडर पूर्वीच्या काळात 4-4 सिलेंडर उचलत होते लोक. ताकद होती, शक्ती होती. 4-4 भाकरी जेवत होते. आता भाकर डोळ्यानं दिसत नाही. गोपाल कृष्ण भगवान की. भाकर जर खाय म्हटलं लेकराला की म्हणतात मम्मी तोंडात घास फिरते. शेण खाय ना मग शेण. भाकर खाऊन तोंडामध्ये घास फिरतो याचा अर्थ असा आहे आता हायब्रिडाच्या जवाऱ्या राहिल्या नाहीत. शाळू गावाच्या पुढे निघून गेली, त्याच्यामुळे आता आणि शहरात राहणारे लोक सगळे सुशिक्षित झाले. त्यामुळे आमचं घर चांगलं बांधलं आणि आमच्या घरात भाकर शोभते का असे म्हणणारे काही लोक आहेत. घर पाहिलं करोड रुपयाचं, भाकरी थापू राहिले. खाण्याची लाज, भाकरीची लाज. अरे माझ्या राजांनो, भाकरीमध्ये जितकी एनर्जी आहे, जितकी ताकद आहे, तितकी चपातीत पोळीत नाही. जेवणही पद्धतशीर असलं पाहिजे. कुणाला जेवायचं असलं तर माझ्यासोबत जेवत जा, मग मी सांगतो कसं जेवलं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की. म्हणजे माझ्यासोबत जेवायचं, पण मी जेव्हा जेवीन तेव्हा जेवायचो. आमचा काही भरोसाच नाही, आम्ही कधी जेवतो कधी नाही जेवत. जेवतो मात्र ठीक आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की 4-4 भाकरी जेवायची पूर्वीचे लोक. म्हणून काम सुद्धा दणकावून करायचं. पलंगावर, बाजीवर, खाटीवर अंग टाकलं रे टाकलं की सारखा कोमातच जायचा, की त्याला सकाळीच चेव यायचा. आता चपात्या खातो म्हणून झोपीच्या गोळ्या घ्या लागतात. 2-2 गोळ्या घेतात. 2-2 गोळ्या घेऊन सुद्धा या अडुंगावून त्या अडुंगावर आणि त्या अडुंगावून या अडुंगावर झोपच येत नाही. गोळ्या सुद्धा फेल आहेत.
सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आपण संस्कारित व्हा, आपल्या मुलामुलींवर संस्कार टाका. कारण एक दिवस आपल्याला जायचं आहे, हे विधीचं विधान आहे. मोठे मोठे गेले म्हणून देवाचं चरित्र ऐकलं पाहिजे, साधूचं चरित्र ऐकलं पाहिजे. जीवनातल्या व्यथा दूर करत असतात. कशा करता की तुम्ही म्हटलं पाहिजे, हो बाबा महाराज लोक जे सांगतात ना ते खरोखर खरं आहे. एक दिवस जावं लागतं. पीर मरे पैगंबर मरे, मर मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी. एक दिवस प्रत्येकाला जावं लागतं. किंवा येते नाही उरो आले अवतार, हा येते नाही उरो आले अवतार. येते नाही गुरो आले अवतार. वा वा. येते नाही गुरो आले अवतार. आ येथे नाही उरो आले अवतार. वाटाळ. येथे नाही उरो आले अवतार. बोला. येते नाही गुरो आले अवतार. येते नाही गुरो आले अवतार. येरती पामार जीव किती, येरती पामार जीव किती, येथे नाही बोरो आले अवतार. येते नाही गुरो आले अवतार. आले अवतार. काय म्हणतात? येत नाही उरो आले अवतार, येरती पामर जीव किती. किती आले न किती गेले, पण त्यातले काही अजूनही भटकतायत आणि त्यातले काही मोक्षपदाला प्राप्त झाले. म्हणून भगवंताचं चरित्र ऐकत असताना भगवंताच्या लीला सुद्धा आपण ऐकल्या पाहिजे. काल आपण पाहिलं, भगवंताने इंद्राचा अहंकार गमावला. भगवंतानी इंद्राला झालेला अहंकार घालवला. इंद्र म्हणायचा, वृंदावनातले काही लोक फक्त माझी पूजा करतात तर शेवटपर्यंत त्यांनी माझीच पूजा केली पाहिजे. पण देव ज्यावेळेस वृंदावनामध्ये जातात त्यावेळेस देव म्हणतो, इंद्र तर माझ्या अधीन आहे. इंद्राची पूजा केल्यापेक्षा ज्या पर्वतावर, ज्या जंगलात गुरं ढोरं गाई म्हशी चरण्याकरता जातात त्यांची पूजा केली पाहिजे. का? इंद्र निमित्त आहे. तो देवाचा देवराज इंद्र असला म्हणून काय झालं, तो सत्ताधारी आहे. त्याची सत्ता आज आहे तर उद्या नाही. कारण तिथं सुद्धा इलेक्शन व्हायचं पूर्वीच्या काळात. इंद्राचं इंद्रप्रद ज्याला पाहिजे त्यानं 100 राजस्वी यज्ञ करायचे आणि 100 राजस्वी यज्ञ झाल्यानंतर मग इंद्राचं इंद्रपद मिळत होतं. किती यज्ञ करायचे मावशी? 100. कोणता यज्ञ? राजसूय यज्ञ. तो काय आपल्यासारखा होम होता का? राजसूय यज्ञाचं एकच तुम्हाला सांगतो, मग पाहतो यज्ञ कसा असेल. त्याच्यात समिधा तर टाकायच्याच, पण एक यज्ञ पूर्ण होईपर्यंत त्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडीतून सारखी तुपाची धार पडली पाहिजे महिनाभर. एका यज्ञासाठी हत्तीच्या तोंडीतून गावरान गाईच्या तुपाची धार सारखी त्या राजस्वी यज्ञामध्ये पडली पाहिजे, सारखी महिनाभर. असे 100 यज्ञ करायचे. आहे का तुमच्याकडे तूप? आहे का इतकं तूप? महाराज आता तुपाचं नाव काढला की आपण म्हणा तूप. आजी म्हणते चूप. तूप म्हटलं की चूप. आता तूप भेटत नाही. 1000 रुपये किलो, 1200 रुपये किलो झालं. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये असे 100 राजस्वी यज्ञ करायचे
आणि ज्याने ज्याने राजेश्वरी यज्ञ 100 केले तो इंद्राचा अधिकारी व्हायचा. म्हणून देव सांगू लागे इंद्र काय मालक आहे का, तो माझ्या अधीन आहे, हे सगळं विश्व माझ्या अधीन आहे. म्हणून वृंदावन वासियांनी सांगितलं मग आता काय केलं पाहिजे देवा, काहीच करायचं नाही, मी सांगतो तसं करा. त्या गिरिराज पर्वताची पूजा करा, त्या गोवर्धनाची पूजा करा. अशी गोवर्धनाची पूजा केली, त्या गिरिराज पर्वताची पूजा केली. सगळ्यांना अहंकार झाला होता, हा पर्वत आम्ही उचलला, हे घर आम्ही चालवतो, ते घर आम्ही चालवतो. देवाने सांगितलं घर तुम्ही चालवलं नाही बाबा, हे घर सुद्धा मी चालवतो. म्हणून देवानं गिरिराज पर्वत उचलला गोवर्धन. तेव्हापासून देवाला असं नावही पडलं, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी रे. गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी. गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी रे. गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी. भरी सभा मो द्रौपदी छाये, भरी सभा मो द्रौपदी छाये, लाखो राज हमारी, लाखो राज हमारी रे. लाखो राज हमारे, लाखो लाज हमारे. गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी. बोला गोवर्धन गिरधारी महाराज की जय. अनेक अशा प्रकारे भगवंतानी तो गोवर्धन उचलला. तेव्हापासून भगवंताला नाव पडलं गोवर्धन, गोवर्धन गिरधारी. म्हणजे एका करंगडीवर सगळा गोवर्धन पर्वत देवाने उचलला. कर्म धर्म सुदैवानं आता देवाला जे मेन काम करायचं होतं ते काम तर महत्वाचं आहे. खूप मथुरेमध्ये आले, गोकुळामध्ये राहिले, गोकुळातल्या लोकांना भगवंतानी भक्तीचं वेळ लावलं. नाना प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळत गेले, नाना प्रकारच्या सवंगळ्याच्या सोबत त्यांनी रास क्रीडा केल्या, रास लीला केल्या. इतक्या केल्या की भगवंत इतके सुंदर होते, इतके सुंदर होते की भगवंताने काहीही केलं तरी लोकांना चांगलं वाटत होतं. कारण देवाच्या स्वरूपाचं कौतुक केलं आहे तोंड भरून. माझी भागवतातून तुम्हाला एक विनंती आहे की कधी सुंदरपणाचा अहंकार अभिमान करू नका. असते आपल्या काही लोकांना अहंकार की मी फार सुंदर दिसते, मी फार नटते, मी फार तटते. अगं बाई, कामापुरतं नटणं थटणं ती चांगली गोष्ट आहे. इकडे कामापुरतं नटलं पाहिजे, कामापुरतं थटलं पाहिजे, पण त्या नटण्या थटण्याचा अहंकार नसला पाहिजे. कारण आपण स्वतःला इतकं सुंदर समजतो. एक लक्षात ठेवा, आपण स्वतःला इतकं सुंदर समजतो तर आपल्याला बनवणारा किती सुंदर असेल. हा, नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा.
आपण स्वतःला फार सुंदर समजतो, पण कधी काळी आपल्याला बनवणारा किती सुंदर आहे याचा विचार ठेवूनच आपण आरशापुढे गेलो पाहिजे. म्हणून माझा भगवंत इतका सुंदर, इतकं स्वरूप सुंदर होतं, त्याचं वर्णन केलंय. रूप सावडे सुकुमार, कानी कुंडल मकरा आकार, आहे का नाही. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. देव जरी दिसायला सावळे होते तरी पान खाल्लं ना तरी असं दिसत होतं. पान खाल्लं तरी असं कंठस्थानी दिसत होतं. एकदम पातळ चांबडीचा माझा देव, मदनासारखा होता, नरम दिसायला, अतिशय सुंदर. गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ होते आणि सस्यासारखे छोटे छोटे असे कान होते आणि छोट्या छोट्या सफरजनासारखे असे गाल होते. इतका असा मस्त देव होता. त्या देवाच्या भक्तीमध्ये, देवाच्या नामस्मरणामध्ये सगळे गोकुळवासी, मथुरावासी तल्लीन झाले होते. म्हणून देवानी खेळही खेळले, देवानी क्रीडाही केल्या, देवानी बासरी सुद्धा वाजवली. देवाची बासरी सुद्धा फार चांगली आहे. आता ही बासरी वाजवली तेव्हापासून राधा राणीचा प्रवेश झाला. बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो की भगवान श्रीकृष्णाची राधा राणी प्रियसी होती, किंवा काही लोक असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णाची राधा राणी पत्नी होती. चुकीचं आहे. राधा राणी या शब्दाचा अर्थ आहे भक्ती. देवाच्या चरणावर भक्ती, समर्पण भावनेने समर्पण होती, तिचं नाव आहे भक्ती. आणि देवाच्या जवळ सातत्याने जशी जी राहिली तशी ती भक्ती, म्हणून तिचं नाव भक्ती आहे. राधा म्हणजे भक्ती आहे. राधा राधा कहत सब व्याधा मिट जाय. आपण म्हणतो ने, राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास, जन्म जन्म मुहे दीजियो श्री वृंदावन को वास. राधा राधा कहत ही सब व्याधा मिट जाय, जन्म जन्म की आपदा राधा नाम सुनाय. राधा राधा तुम्ही कितीही म्हणा. शुकाचार्याने राधेचं नाव जास्त घेतलं नाही, कारण जास्त घेतलं की शुकांना समाधी लागत होती, इतकी तिच्या नावात ताकद आहे. गोपाल कृष्ण भगवान की. मग जास्त जर तिचं नाव घेतलं तर मग हे ऐकणारे लोक आहेत यांना सांगावं काय, म्हणून तिचं मोजकं असं नाव घेतलं. वास्तविक पाहता तिचं कितीही नाव घेतलं, आपण 1000 वेळा 1000 वेळा कृष्णाचं नाव घेतल्यानंतर जे पुण्य तुम्हाला मिळत नाही, 1000 वेळा कृष्णाचं देवाचं नाव घेतल्यानंतर जे पुण्य तुम्हाला मिळत नाही, ते एका राधा राणीचं नाव घेतल्यानंतर तुमच्या पदरात पडतो. म्हणून राधा राधा. भगवंतानी अशी बासरी वाजवली, गोकुळातल्या गवळणी, मथुरेतल्या गोपिका गवळणी सगळ्या तल्लीन झाल्या. असं म्हणतात, आहार सावरिया कशी वाजवली मुरली, तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडता कानी. घरी करीत होते मी कामधंदा, डोईवर घागर पाजरली. आहार सावरिया कशी वाजवली मुरली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज लय नाही म्हणून बरं आहे, नाही तर आजही तिनं परीक्षा पाहिली असती आपली. आज ही मंडळी आली ना त्याच्यामुळे जरा बरं वाटतं. एकूण गोपाल महाराज डाकोरकर आहेत, छोटे मृदंगाचार्य. एकूण आमचे संकेत महाराज खंडाकडे आहेत, सोनेवाडीकर. हे शिवदास महाराज रक्ताळीचे चिरंजीव आहेत. आणि हे तुमच्याच गावचे नातूबा आहेत, संतोष सोळंकी याचे आपले चांदीचे. त्यात सपकाळ बाबाचं आगमन झालं. बसा. गोपाल कृष्ण भगवान की. म्हणून नाना प्रकारच्या बासऱ्या देवाने वाजवल्या आणि सगळ्यांचं मन मोहित करून टाकलं. त्या बासरीचे इतके गीत आहेत, इतके भावगीत आहेत, भक्तिगीत आहेत. आपण तो कितीही वर्णन करा, 5 जागेवरच वाचतील तरी सुद्धा ते संपणार नाही. तेरी मुरलिया ने बेचैन दिल को किया,
राधा राधा कहती हूँ, श्यामा श्यामा कहती हूँ, मुरली की धुन सुनती हूँ, तेरे छवि ने शाम बेचैन दिल को किया, तेरी मुरलिया ने बेचैन दिल को किया। आहा तेरी उंगलियां ने बेचैन दिल को किया। मैंने ही मेरा जीवन, मैंने ही मेरा जीवन शाम तेरे नाम कर दिया, तेरी मुरलिया ने बेचैन दिल को किया, ओ तेरी मुरलिया ने बेचैन दिल को किया, बेचैन दिल को किया, बेचैन दिल को किया। वाह वाह। तेरी मुरलिया ने बेचैन दिल को किया, राधा राधा कहती हूँ, मुरली की धुन सुनती हूँ, श्यामा श्यामा कहती हूँ, तेरे छवि ने शाम बेचैन दिल को किया, तेरी मुरलिया ने बेचैन दिल को किया। इतकी सुंदर बासरी वाजवली देवाने, इतकी सुंदर. कोणी भाकरी करत होतं, कोणी चुलीमध्ये जाळ करत होतं, कोणी डोक्यावर मथुरेत वृंदावनामध्ये दही दूध तुलून घेऊन जात होतं. देवाच्या त्या मोहित अशा बासरीनं बासरीचा आवाज ऐकून डोक्यावरच्या घागरी पाजरत होत्या, आणि ज्या रस्त्यानं गोपिका गवळणी जात होत्या त्या त्या रस्त्यानं जातच नव्हत्या, दुसरीकडेच जात होत्या. कारण सगळं लक्ष त्यांचं त्या कृष्णाच्या बासरीकडे असायचं. म्हणून बासरी कशी वाजवली असेल. आपल्या घरात वाजते पण ती पुंगी असते. आपल्या घरातली पुंगी काही कामाची नाही. आपल्या घरात एकच पुंगी असते. तुम्हाला काही समजत नाही, तुम्हाला काही समजत नाही, तुम्हाला काही समजत नाही, आणि तुम्ही तर बोलूच नका, तुम्ही गुपचूप बसा. ही आपली पुंगी आहे का नाही? हेच आहे आपल्या घरात, हाच भोंग्या असतो, दुसरं काही नाही. भोंग्या आणि पुंगी, भोंग्या आणि पुंगी. तुम्ही तर बोलूच नका, तुम्हाला काही समजत नाही. सांगा, समजत नाही, समजते कधी हेच आम्हाला कळत नाही. बरोबर आहे. समजत नाही म्हणतो आपण. आपल्या घरात पुंग्या चालतात, आपल्या घरात तुताऱ्या वाजतात. देवानी त्या काळात बासरी वाजवली. बासरी इतकी मंदरशी सुंदर बासरी वाजवली देवानं. किती बासरी पाहून, बासरी ऐकून गायी जास्त दूध देत होत्या, गाई ढोरं आनंदानं चरत होते. पण कर्मधर्म सुदैवानं देवानं नुसतं बासरी वाजवायला मोठेपण दिलं नाही. कारण देवाला अनेकांचा संवार या ठिकाणी करायचा होता. देवाला सगळं माहीत आहे, पण देवानं टप्प्याटप्प्यानं घेतलं. एकदम लहान लेकरू जर असलं, मोठ्या माणसाला मारत असेल तर लोक म्हणतात हा चमत्कार झाला. 5 वर्षाचं पोरग 50 वर्षाच्या माणसाला मारणच कसं? त्याच्यासाठी देवाला सुद्धा बराबरीचं व्हावं लागलं. म्हणून देव बराबरीचे झाले. कर्मधर्म सुदैवानं असं करून देवानं मथुरेमध्ये सुद्धा लीला केल्या. कंसाला खूप त्रास होत होता की या मथुरेतून देव गोकुळात गेला, गोकुळातून देव वृंदावनात गेले, ह्या काय भानगडी आहेत नेमक्या. कर्मधर्म सुदैवानं देवाने विचार केला की आता आपण धर्मानं जगल्यापेक्षा थोडं अधर्मानं जगून पाहू. कारण असं म्हणतात जिथं सारख्या बोटानं तूप बाहेर निघत नसेल तिथं बोट वाकडं केलं पाहिजे. अगर घी टेढ़ी उंगली करके ना निकले तो सीधी करनी चाहिए. असं आहे, सीधी उंगली करके घी ना निघले तो उंगली टेढ़ी करनी चाहिए, है ना. मग सरळ उंगलीनं जर तूप निघत नसेल, हिंदी येत नाही मला, येते पण जरा हेलपाटे खाते. जिथं सरळ बोटानं काम होत असेल तिथं बोट वाकडं करा, पण तूप काढा. मग आता काय केलं पाहिजे. तिकडे नारद मुनी सहज वन विहार करता करता आपल्या विदर्भ प्रांतामध्ये आले. हे आपण ज्या राज्यात राहतो, ज्या प्रांतात राहतो त्याचं नाव आहे विदर्भ. आणि हा विदर्भ कशामुळे ओळखला जाते? चिखलीमुळे.
मातृतीर्थ सिंदखेड राजा, तसं संत नगरी शेगाव गजानन महाराज संस्थान. मातृतीर्थ सिंदखेड राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं गाव माहेर कोणतं आहे? सिंदखेड राजा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आऊसाहेब जिजाई माता यांचं माहेर सिंदखेड राजा, म्हणून मातृतीर्थ हे विदर्भ सिंदखेड राजाच्या नावानं आणि संत नगरी प्रति पंढरपूर शेगावच्या नावानं ओळखल्या जातं. ही आपल्यासाठी सौभाग्याची गोष्ट पाहिजे. आपल्याला दूर जाण्याची गरज नाही. आपल्याकडे लोक येतात, अमेरिकेतून लोक येतात शेगावला, अमेरिकेतून लोक येतात जिजाऊ साहेबांचं दर्शन घेण्याकरता. हा विदर्भ प्रांत आहे. या विदर्भ प्रांतामध्ये कौंडण्यपूर नावाचं गाव आहे. अमरावती जिल्हा विदर्भात आहे. यातलं गेलं का? कोण कोण गेलं? हातवर करा बरं. कौंडण्यपूर. वा, टाळ्या वाजवा यांच्याकरता एकदा. हो, कौंडण्यपूर आम्ही 4 वेळा गेलो, कारण गजानन महाराजांची दिंडी कौंडण्यपुरात मुक्कामीच असते. महाराजांचं वैभवशाली वैभव आहे गजानन महाराजाचं. बघा, आता माता वर्गाचं दुर्भाग्य म्हणावं लागेल की त्यांना त्या दिंडीत येण्यासाठी चान्स मिळत नाही. पण एखाद्या वेळेस जर महाराजांनी ठरवलं की बा महिला आणि पुरुष सोबत घेऊन जायचे, तर मला असं वाटते आपल्या गोदरीपासून पंढरपूरपर्यंत दर्शनबारी लागेल इतके वारकरी जातील. कारण आपण पाहतो गजानन महाराज ज्या दिवशी वापस आले पंढरपूरहून, त्या दिवशी खामगाव शेगाव रस्ता ट्रॅफिक जाम होता. मायला लेकरू भारी, म्हणजे लेकराचं बोट मायच्या हातात आहे, ते जर सुटलं की लेकरू हरपलं 2 दिवस सापडत नाही, इतकी गर्दी. मायला लेकरू भारी. म्हणून गजानन महाराजांचं प्रस्त, गजानन महाराजांचं वैभव आज खूप मोठं झालं. म्हणून कौंडण्यपूरचे भीमक राजाचं राज्य, आपल्या विदर्भ प्रांतीचा राजा होता पूर्वीचा, त्याचं नाव आहे भीमक. त्याला 5 मुलं होती. किती मुलं होती? भीमक राजाला 5 मुलं होती आणि 5 मुलाच्या पाठीवर 6वी मुलगी झाली होती. तिचं नाव आहे राणी रुक्मिणी. विदर्भ प्रांताचा राजा भीमक, त्याची कन्या दिसायला पहार स्वरूपवान होती आणि तिचं नाव रुक्मिणी असं होतं. म्हणून ते कौंडण्यपूर. त्या कौंडण्यपूरला गजानन महाराज पंढरपूरला पायवारी करताना तिथं मुक्काम असतो संध्याकाळचा, आणि तिथं आमच्या महाराज लोकांची कीर्तन प्रवचनं होतात. बऱ्याच ठिकाणी आम्हाला ते कीर्तन प्रवचन करण्याचं सौभाग्य मिळालं. अहो, याच्यापेक्षा अजून काय भाग्य पाहिजे? महाराजांच्या सोबत 4-4 वर्षे वारी करण्यासाठी भेटते. प्रत्येक गावाचा अनुभव आहे आम्हाला. माझ्या एवढं कोण नसेल फिरेल. मी महाराष्ट्रातही फिरलोच, महाराष्ट्राच्या बाहेरही गेलो, तेलंगणात गेलो, कर्नाटकात गेलो, मध्य प्रदेशात गेलो, उत्तर प्रदेशात गेलो, आणि आपल्या विदर्भात तर बरं दत्तकच दिला आहे, तो काही विषय नाही. पण महाराजांच्या सोबत जेवढं अनुभव आम्हाला आहेत तेवढे कोणाला नाहीत. आणि महाराजांचे अनुभव जीवनामध्ये आहेत, म्हणून महाराजांची ताकद, महाराजांचे आशीर्वाद हे तुमच्या समोर बोलायला लावतात. नाही तर आम्ही कोण आहे? आम्ही निमित्त आहे. श्याम महाराज डाकोरकर म्हणजे काय फार मोठा कथाकार आहे का? नाही, गजानन महाराजांच्या सेवेचं फळ आहे. गजानन महाराजांच्या सेवेचं हे फळ आहे. म्हणून सेवा गुरुची करा, सेवा आईवडिलाची करा. सेवा ही सेवा आहे. सांगेल मी तुम्हाला, सेवा ही सप्ताची करा मावशी. सेवा ही सेवा आहे. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? शक्य. भागवत सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही बसता त्या पट्ट्या झाडून काढा, ही सेवा आहे. भागवत संपल्यानंतर इथं हरिपाठ घेतला जातो, सभा मंडप झाडून काढा, ही सेवा आहे. पट्ट्या टाका, ही सेवा आहे. पट्ट्या काढा, ही सेवा आहे. अन्नदान देण्याची इच्छा आहे तुमची, पण नाही पंक्तीचा खर्च तुमच्याकडून झेपत, म्हणून ज्याच्या घरी पंगत आहे त्याच्या घरी तुम्ही पाणी वाळण्याचं काम करा पंक्तीत, ती सुद्धा सेवा आहे. नाही तुमच्याकडून पाणी वाळलं जात, नाही तुमच्याकडून पट्ट्या टाकल्या जात, नाही तुमच्याकडून झाडझूड केल्या जात, नाही तुमच्याकडून वाळल्या जात, नाही तुमच्याकडून पंगत दिल्या जात, जेवणाऱ्या वारकऱ्यांच्या पत्तरवाळ्या उचला, ही सेवा आहे. पण तेही जीवावर येतं आपलं. आवाज कोणाकडे पंगत आहे, जाऊ टायमावर, फक्त टप्पू मारायसाठी जायचं बस. फक्त तुम्ही सांगा कोणीकडे, आम्ही हजरच आहे. सेवा असली पाहिजे. गुरु सेवे लागी जाण, शरण एक जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. शिष्याने गुरुची सेवा करावी, लेकराने बापाची मायेची सेवा करावी, हा, नाताने आजीची सेवा करावी, नोकराने मालकाची सेवा करावी, पत्नीनं पतीची सेवा करावी जर टेपात असेल तर.
लाईट लागले नाहीत काल्याच्या दिवशी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. गोपाल कृष्ण भगवान की जय. लेकरानं बापाची सेवा केली पाहिजे, शिष्यानं गुरुची केली पाहिजे, नोकरानं मालकाची केली पाहिजे, बायकोनं नवऱ्याची केली पाहिजे. टेपात असेल तर, आणि नसेल टेपात तर मग घर लावून घ्यायचं रात्री जो घर असली तर सेवा. ही सेवा जर तुम्ही तन्मनानं सर्व समर्पण भावनेने करत असाल तर तुका म्हणे सेवा त्यांची केल्या पावे देवा. तुम्ही जर ही सेवा चंदनसेज महाराजांच्या दरबारात म्हणून करत असाल तर ही सेवा चंदनसेज महाराजची होते असं नाही. ही सेवा देवाला पावन होत असते. तुका म्हणे सेवा त्यांची केल्या पावे देवा. म्हणून आपण कशी करायची हे आपण ठरवा. म्हणून महाराजांच्या सोबत जाऊन आम्ही महाराजांच्या दिंडीमध्ये सेवा केली. त्या सेवेचं फळ महाराज आम्हाला हळूहळू देत आहेत. काही नाही, आम्ही वयाच्या 9व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं होतं. आजी मी 9 वर्षाचा होतो, म्हणजे 4था वर्ग शिकलो. शाळेत 4थ्या वर्गात गेलो. मी काही जास्त शिकेल नाही. नाही तर म्हणते हे खोटं बोलतंय, कॉलेजातून आलेलं दिसतं. हे संगतीचे परिणाम आहेत. गोपाल कृष्ण भगवान की. अमेरिकेत सुद्धा मुलं जन्माला येतात. जन्माला आल्याबरोबर ते इंग्लिशच बोलतात. आपली मराठी समजत नाही त्यांना. का? त्याचे आईवडील इंग्लिश बोलतात. संस्कृत बोलता येते, इंग्लिश बोलता येते. संगतीचे परिणाम आहेत. संगतीनं माणसाला मुक्याला सुद्धा बोलता येतं. संगतीनं आंधळा असेल त्याला दिसतं, कारण समोरचा व्यक्ती आंधळ्याची काठी होत असतो. असं म्हणतात, आंधळ्याची काठी आहे तो. म्हणून संगतीचे परिणाम असले, त्यामुळे आम्हाला सेवा केली, सेवेचं फळ कुठंतरी आज भेटतंय. आणि आमची एकच इच्छा आहे, चंदनसेज महाराज, रेणुका माता, गजानन महाराज, मौनी बाबा, की जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत संप्रदायाची सेवा आमच्याकडून करून घ्या, करून घ्या. आणि करून घेतात महाराज. महाराजांचे लेकरं आहेत सगळे. तुम्ही सगळे महाराजांचे लेकरं आहे. आपण सगळे महाराजांचे लेकरं आहे. तुम्ही ऐकता, आम्ही बोलतो. ही सगळी कृपा महाराजांची आहे. म्हणून नाही तर असं वाटत काही लोकांना हे जास्त शिकलेले दिसतात. काही जास्त शिक्षण नाही. 4था वर्ग पास आहे का नापास आहे हे अजून माहीत नाही. आणि तेव्हा 9व्या वर्गात 9 वर्षाचा असताना मी पहिलं कीर्तन केलं होतं. त्यावेळेस मला पहिल्या कीर्तनाची दक्षिणा भेटली होती 51 रुपये. 51 रुपये. आणि तेही आमच्या गुरुची कीर्तन सेवा होती. श्री गुरु रामभाऊ महाराज उन्हाळे, जे आमचे मृदंगाचे क्लास घ्यायचे, मृदंग शिकवायचे. मला मृदंगही वाजवता येतो थोडाफार, गायन बी येतं थोडंफार, कीर्तनही येतं थोडंफार, आणि हे कथा गप्पा बी करतो थोड्याफार. असं काही नाही की आपल्याला येत नाही म्हणून. भांडणं बी करता येतात. असं म्हटलं नाही पाहिजे की बा शंभराला भांडणं येत नाहीत. ते बी येतं. चौकोनी शिराय म्हणतात ते. सपकाळ बाबाला माहीत आहे. आम्ही बरेच फिरतो बऱ्याच ठिकाणी. ही सगळी आमच्याजवळ जेही काही आहे हे श्री गुरुचं आहे. आमच्याजवळ जे काही आहे हे संतांच्या कृपा आशीर्वादाचं फळ आहे. आमच्याजवळ काही नाही. आम्ही निमित्त मात्र आहे. फक्त आपण साधूच्या गप्पा करून त्यांचा आनंद घेतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून साधू तुम्हाला तुमचं जीवनाचं सोनं करून देत असतात. म्हणून साधूच्या गप्पा ऐकण्यामध्ये जो आनंद आहे ना काकू, तो आनंद घरातल्या गप्पा करण्यामध्ये नाही. घरातल्या गप्पा तुम्ही कितीही करा, तुमचा चेहरा सूर्यफुलासारखाच होणार. आणि साधूच्या गप्पा तुम्ही कितीही करा, सुकलेलं गुलाबाचं फुल टवटवीत होणार. ही साधूच्या गप्पेची ताकद आहे. म्हणून त्या पद्धतीचे असल्या पाहिजे. म्हणून आपल्या विदर्भ प्रांतामध्ये कौंडण्यपूर नावाचं गाव आहे, अमरावती जिल्ह्यात. तिथं आपल्या विदर्भ प्रांताचा राजा भीमक राहत होता. त्यांना 5 मुलं होते आणि 5 मुलाच्या पाठीवर एक मुलगी होती. तिचं नाव सगळ्यांना माहित आहे, रुक्मिणी. एक दिवस असंच गप्पा करता करता, वनविहार करता करता मथुरेतून नारद भगवान गेले त्यांना भेटण्याकरता. आणि भीमक राजाला नमस्कार केला. जय हरी महाराज, जय हरी. कस काय आले? आता नारद महर्षी भांडणं लावून द्यायचं काम. महाराज बऱ्याच ठिकाणी आहेत. भरले नारदानं कान. काय सांगा राजे भीमकजी तुम्हाला? काय अहो मी वृंदावनातून आलो. कुठून आले? वृंदावनातून. वृंदावनामध्ये सध्या भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत. बर, तिकडे नारद मुनी गेले त्यावेळेस वृंदावनातून द्वारकेमध्ये भगवंत निघून जातात.
पुढे भगवंताला नेण्यासाठी दारुकजी रथ आणतात. उद्धवजी येतात भगवंताला नेण्यासाठी. ही कथाभाग सगळ्यांना माहीत आहे, म्हणून त्याच्या अगोदर हा कथाभाग तुम्हाला सांगतो आणि मग आपल्याला लग्न लावायचं आहे, कारण 4 वाजले आता. तरी आता थोडी कथा लांबली तर लांबू द्या. हा कथाचा प्रसंग इतका सुंदर आहे, 8 वाजेपर्यंत सुटत नाही, इतका सुंदर आहे. आणि एकदा बोलणं चालू झालं की बोला वाटते. ऐका, वृंदावनामध्ये भगवंत आहेत आणि भगवंताच्या ह्या चर्चा, गुणानुगान, भगवंताच्या कला, भगवंताचं स्वरूप याचं वर्णन करण्याकरता नारद मुनी गेले भीमक राजाकडे कौंडिण्यपूरला. आणि कर्मधर्म सुदैवानं त्या महालात गेल्यानंतर रामराम श्यामश्याम झाला. पाहतात 5 मुलं बसलेले आहेत. 6वी मुलगी आहे, तिचं नाव आहे रुक्मिणी. ती लपून पाहते, कारण मोठ्या माणसाची सभा चालू असली की मुलीनं त्या सभेत बसू नये, म्हणून मुलींना सवय असते खिडकीतून पाहण्याची, पडद्याच्या आडून ऐकण्याची. काय चर्चा चालू आहे काही नाही, घेणं देणं काही नसतं, पण तरी सुद्धा गप्पा गोष्टी ऐकतातच. नारद मुनी भगवान श्रीकृष्णाबद्दल सांगतायत भीमक राजाला, काय त्याचं स्वरूप आहे, काय त्याचे बाहू आहेत, काय त्याचे कान कुंडल आहेत आणि काय त्याचं स्वरूप आहे. तसं रुक्मिणी मातेच्या मनात अगोदरच होतं, कारण रुक्मिणी मातानं भगवान श्रीकृष्णाच्या चर्चा कानावर तिच्या पडल्या होत्या की कोणीतरी द्वारकेचा द्वारकाधीश आहे म्हणतात, युद्धामध्ये परांगत आहे, शस्त्रामध्ये परांगत आहे, अस्त्रामध्ये परांगत आहे, कलेमध्ये परांगत आहे, बासरी वाजवण्यामध्ये पारंगत आहे, दिशाला सगळ्या जगाचा तो मायबाप आहे. हे नुसतं तिनं कानावर ऐकलं होतं, नुसतं चर्चा. आणि ज्या वेळेस रुक्मिणी मातेनं भगवंताची चर्चा कानानं ऐकली तेव्हाच तिनं मनातल्या मनात भगवान श्रीकृष्णाला आपला पती परमेश्वर मानलं होतं. आणि त्यातल्या त्यात 4 भावंडांना भगवान श्रीकृष्णाचं तत्व पटत होतं. 4 जणांना भगवंताचं तत्व पटत होतं, म्हणजे पटत होतं. पण त्या 4 पैकी 5 पैकी एक जो होता रुक्मिणीचा भाऊ, त्याचं नाव होतं रुक्मी, रुक्मांगद रुक्मी. हा मोठा भाऊ असल्यामुळे याला ते तत्व पटत नव्हते. त्यानं सांगितलं की मला कृष्णाला माझी बहीण द्यायची नाही, माझी बहीण द्यायची म्हणे शिशुपालाला. म्हणून त्याला असं समजलं की आता हे सोयरीक करतात आणि आता हे लग्न लावून देतील, आपल्याला कृष्णाचा स्वभाव पटत नाही. कारण जरासंध आणि शिशुपाल हे सख्खे जवळजवळचेच मित्र, कारण यांना तत्व पटतच नव्हतं. भावासारखेच सांगितलं मला इकडे द्यायचे नाही, पण बेचैन झाले होते भीमक राजा. त्यांना असं टेन्शन आलं की आता नेमकं आपण काय केलं पाहिजे. नारद महर्षीनं तर भगवान श्रीकृष्णाच्या चर्चा आपल्याकडे केल्या आणि रुक्मिणीनं सुद्धा त्या ऐकल्या. रुक्मिणीनं मनातल्या मनात भगवान श्रीकृष्णाला आपला पती परमेश्वर या ठिकाणी संबोधलं. एक काम केलं, आपण म्हणतो ना राजा भीमकस रुक्मिणी सनयनी देखून चिंता करी, ही कन्या सगुणावरा नृपवरा कवनासी म्या देई जे. आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समरपू म्हणे. राजा भीमकस रुक्मिणीस नयनी देखोनी चिंता करी, ही कन्या सगुणा वरारा नुपवरा कवनासी म्या देईजे. आता एक विचार आपुल्या कृष्ण नवरा त्याशी समर्पू म्हणे. भीमक राजा आपल्या मुली लेकीच्या डोळ्यामध्ये पाहतात. हा जो रुक्मी आहे हा शिशुपालाला आपली मुलगी देण्याचं ठरवतो, आपली याची बहीण देण्याचं ठरवतो. पण माझ्या लेकीच्या भावना काय आहेत, माझ्या लेकीच्या डोळ्यात काय आहे हे ओळखून घेतलं पाहिजे. भीमक राजाच्या मनाप्रमाणे होत होतो, कारण भीमक राजाला नारद महर्षीची गाठ झाली होती. आणि नारद महर्षी म्हणले हा शिशुपाल बिंडोक आहे, याच्या नांदी लागायला पुरत नाही. आपण देवर्षी नारद आहोत, आपण याच्या नांदी लागा हे आपल्याशी भांडण करत बसला तर नसत्या भानगडी होतील. त्याच्यामुळे डायरेक्ट बापाजवळ. आणि बापाने सुद्धा कौतुक केलं, नारद महाराज आपण द्वारकेच्या द्वारकाधीशांबद्दल मला इतकं चांगलं बोलताना मला हे सोयरीक चांगली आहे,
पण आमच्या पोरायचं जरा नाराजी दिसू राहिली. रुक्मिणीनं ते ऐकलं. रुक्मिणी म्हटली कोणाची नाराजी दिसो का ना दिसो मला काय घेणं देणं नाही. ज्या दिवशी नारद महर्षी माझ्या वडिलांच्या कानामध्ये कृष्णाबद्दलच्या चर्चा करत होते ना, त्याच दिवशी मी त्याला मनातल्या मनात माझा वर संबोधलं होतो. म्हणून शिशुपालाला जरासंधाला समजलं ही स्वैरिक आता होणार आहे. त्यांनी तात्काळ शिशुपालासोबत विवाह करण्याचं ठरवलं. ताबडतोब विवाह करण्याचं ठरवलं. पण म्हणले आता ताबडतोब विवाह झाला तर नसत्या भानगडी होतील. मग रुक्मिणी मातेनं त्या काळात विचार केला. म्हणे आता काय करावं काही कळेना, काय करावं काही कळेना. जरासंधाचा आधार घेऊन शिशुपालाने आपल्या रुक्मिणी शिशुपालाशी चर्चा केली. शिशुपाल सुद्धा तयार झाला. म्हणे एवढ्या मोठ्या भीमक राजाची मुलगी जर माझी पत्नी होत असेल ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. पण देवाला माहीत होतं शिशुपाल आपला अपमान करत राहील, शिशुपाल आपल्याला शिव्या देत राहील आणि शिशुपाल हा जास्त दिवस जगणारा मुलगा नाही, याला आपल्या हातातून मरावं लागणार आहे. गोपाल कृष्ण भगवान याला आपल्या हातातून मरायचं आहे. कारण शिशुपालाच्या 100 शिव्या माफ केल्या देवानं. सांगितलं बस कर आता, याच्या पलीकडे शिव्या देशील तर शिरच्छेद होईल. ऐकत नव्हता तो. तुमच्यासारखे आम्ही भक्कम पाहिले असतात ना काही लोक, त्याला म्हणतात आवरल्या कुत्र्याला जोर. अहो थांबा भाऊ, भांडण करू नका. तुम्ही थांबा हो, तुम्हाला काही समजत नाही. अहो भांडण करू नका भाऊ. अहो तुम्हाला सांगितलं ना बोल नका म्हणून. अहो भांडण करू नका, भांडण करणं चांगलं नाही, दोघांना कोर्टात जावं लागल. तुम्ही गपचूप बसा. आम्ही खून करू एखादा नाही तर कोर्टात जाऊ. म्हणजे आवरल्या कुत्र्याला जोर. मग त्याला म्हटलं पाहिजे ही गी काळी, हा समोरचा माणूस मार बापा त्याला. आता हाड म्हणायचंच नाही त्या कुत्र्याला कधी. आपण जितकं हाड म्हणतो ना तितकं ते जोर काढत असतं. तसं शिशुपाल होता. पण रुक्मी आणि जरासंध विचार करत होते काळजी करू नका. कारण जरासंधानं त्याचे सगळे कान भरून टाकले होते. आणि 4 भावाला पसंत होती स्वैरिक. म्हणजे बा द्वारकेचा द्वारकाधीश जर आपला जवई होत असेल, दाजी होत असेल, याच्यापेक्षा अजून काय आनंदाची गोष्ट आहे का नाही. पण नाही, पटत नव्हतं. रुक्मिणीने विचार केला, देवा मी लहानपणापासून तुझीच भक्ती करत आलेली आहे. तुझ्या चर्चा सुद्धा मी माझ्या कानाने ऐकलेल्या आहेत. जर तू माझा झाला नाही किंवा मी तुझी झाली नाही तर मी आत्महत्या करीन. बघा आता देव आहे तो, म्हणून त्याला पर्याय नाही. पण द्वारकेपासून कौंडिण्यपूर जवळपास 1,500 किलोमीटर आहे. किती? 150. 1,500 किलोमीटर. द्वारकेहून कौंडिण्यपूर 1,500 किलोमीटर आहे. किमान 2 दिवसाचा प्रवास तरी करावा लागतो. आणि एका दिवसात माणूस 800 किलोमीटर सहज प्रवास करू शकतो. एसटी असो का विमान असो. बसून बसून किती बससान तुम्ही? 800 किलोमीटर प्रवास करू शकतो माणूस. आणि एसटी महामंडळ म्हटलं की दरकोच दर मुक्काम चिखलीच्या स्टेशनवर थांबली की देऊळगाव राज्यात थांबती. आपल्याला एक्सप्रेस पाहिजे. आणि भगवंताने एसटीचा महामंडळाचा आधार घेतला नाही. प्रायव्हेट पंचतत्वाचे घोडे झुपले पांढरे. हा असं म्हणतात ताशी 300 किलोमीटर पळत होता घोडा. एका तासाला 300 किलोमीटर पळणारा घोडा भगवंताच्या रथाचा.